लोकांचा विचार करणं मी सोडून दिला आता. आपल्याला माहिती आहे की लोकांचा जास्त विचार करत बसलं ना तर आपल्याला लाज वाटते, शरम वाटते. कुठलीही गोष्ट करायचं म्हटलं तर लोक काय बोलतील, हे जेव्हा आपल्या माइंडमध्ये बसतं ना तेव्हा आपण काहीच करू शकत नाही. खूप साऱ्या संधी येतात, निघून जातात. लोकांचा विचार करत बसतो. आता हळूहळू बऱ्याचशा संधी आल्या, मला मिळाल्या, मी करतो. तुम्हाला माहिती आहे, बघितलेत तुम्ही व्हिडिओ. सुरुवातीला मी व्हिडिओ बनवायचो त्यावेळेला खूप लोक हसायची, अरे काय वेड्यासारखा बोलतो. आमच्या घरातले सुद्धा बोलायचे, बाहेरचे बोलायचे की काय कशाला करताय व्हिडिओ तुम्ही. पण आता काय झालं, आता माझ्याकडे सध्या 30,400 फॉलोअर झालेले आहेत. म्हणजे हळूहळू फॉलो करायला लोक लागली, त्यांना आवडतात ना व्हिडिओ, म्हणून तर फॉलोअर झाले ना माझे. व्हिडिओ चालतो, जेवढं चालतो तेवढं ते इंस्टाग्रामवरती पण टाकतो मी. तेच इंस्टाग्रामवर टाकलेले फेसबुकवर येतात, फेसबुकवरचा व्हिडिओ तेच बरोबर. काही वेळेला मी तेच व्हिडिओ आपले यूट्यूबवरती पण टाकतो. सातत्य ठेवलं, सातत्य म्हणजे काय तरी. तर आपल्याला जे समोर दिसतं, आता या वातावरण आपण इकडे तिकडे फिरत असतो बरोबर ना, तिथे वेगळे अनुभव येतात, ते अनुभव सांगायचे. फसवलं असेल, आपण स्वतः फसलो असेल तरी, तो फसवला असेल तरी अनुभव आहे. तुमच्याकडे नॉलेज असेल कुठल्या शिक्षणाचं असेल तर शिक्षणाच्या गोष्टी तुम्ही द्या लोकांना. तुमच्याकडे एखादी कला असेल तर कलेचं नॉलेज द्या, बरोबर ना. टेक्निकल गोष्टी कशा करायच्या आणि काय नाही, म्हणजे कसं अति मेहनत करण्यापेक्षा टेक्निकली नॉलेज असेल तर खूप साऱ्या गोष्टी होतात. आता हळूहळू असं करता करता खूप सारं असं आपण नॉलेज लोकांना द्यायला लागलो. आपल्याकडे काही नाही आहे, लक्षात घ्या, आपल्याकडे काही नाही. आपल्याकडे फक्त हे विश्वातून जे काय माहिती मिळते ती घ्यायची आणि द्यायचं काम करायचं. शोधायला लागलं की सापडत जातं, बरोबर आहे. शोधायला लागलं की सापडत जातं. तसाच रस्ता पण पुढे 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 मोकळा होत जातो. पण पहिलंच आपण जर का नांगी टाकली, मला काही येत नाही आहे, हे होणार नाही आहे, तर काहीच होणार नाही आहे. तर करायला शिका आणि पुढे पुढे जा. मार्ग ॲटोमॅटिकली मोकळे होणार आहेत. हे मार्ग तुमच्यासाठीच आहेत, संध्या तुमच्यासाठीच आहेत, हे विश्व पण आपल्यासाठीच आहे. आणि सगळ्यांना यश हे मिळणार आहे. यशस्वी होण्यासाठीच मार्ग असतात. कठीण परिस्थिती आली तरी पण ती मार्ग त्याच्यातून काढायचा जर का काढतो ना माणूस, तोच माणूस यशस्वी होतो. आणि कठीण परिस्थितीला घाबरायचं नाही, जायचं पुढे, पुढे जायचं, सरसावून पुढे जायचं दाटून. कारण की परिस्थिती आलेली आहे तर हिंमतवान बनतो, खंबीर बनतो माणूस, आणि सक्षम तर बनतोच. आणि त्यावेळेला त्याच्याकडे जे बोलण्याचं किंवा इतर गोष्टींचं नॉलेज येतंच, बरोबर ना. ते चेहऱ्यावर ओसंडतं, प्रसन्नता येते, आणि एक खंबीरपणाचा बोलतो ना चेहरा, की हा नाही, हा आपला कुठेही गेला ना तरी करू शकतो. यस, बघा, करून करून बघा. सातत्य ठेवा, व्हिडिओ करा, काहीही करा, पण करा. कारण काय, माइंड एकदम रिकामं ठेवलं, शांत ठेवलं तर सुस्त होऊन जातो, झोपतो, मेंदू झोपून जातो. आणि मेंदू झोपला की नंतर तो कुचकामी ठरतो माणूस. थँक्यू.